ॲडमिनिस्ट्रेशन्स इन अ पेशंट. ओके, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? आपण ड्रग कसा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे पेशंटला. ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? आपण कसा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे ड्रग्स हा पेशंटला. आता डिफरंट टाईप ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे कसं ओरल एक आहे, पॅरेंट्रल एक आहे. ओके, ओरल हा वेगळा आहे, पॅरेंट्रल वेगळा. पॅरेंट्रल मध्ये तुमचे सर्व येणार. तुमचा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन, सबक्युटेनियस इंजेक्शन, इंट्राव्हेनस ग्रॅन्युलेशन, त्यानंतर इंट्राडर्मल इंजेक्शन, हे सगळं तुमच्या कशामध्ये येणार आहे? पॅरेंट्रल. पॅरेंट्रल म्हणजे काय? त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंजेक्टेबल ज्यावेळेला आपण ॲडमिनिस्टर करतो आपण त्याला पॅरेंट्रल बोलतो. समजलं? जे आपण इंजेक्टेबल करणार आहे, इंजेक्टेबल किंवा सोल्युशन्स अप्लाय करणार, डायरेक्टली ॲडमिनिस्टर करणार पेशंटच्या बॉडीमध्ये, त्याला आपण बोलतो पॅरेंट्रल. आणि ओरल म्हणजे काय? डायरेक्टली आपण ओरल मेडिकेशन देणार आहे थ्रू द ओरल. ओके, मग डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन टाइम पिरियड जो आहे हा प्रत्येकाचा डिफरंट आहे. ओरलचा डिफरंट आहे आणि पॅरेंट्रलचा डिफरंट आहे. ओरलचा कसा डिफरंट आहे? कारण की तुम्ही ज्यावेळेला टॅबलेट कन्झ्युम करणार त्यानंतर ॲब्झॉर्प्शन होणार, मग तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये जाणार. ओके, जे कंटेंट आपल्याला टॅबलेट म्हणून पाहिजे ते. पॅरेंट्रलचं कसं? डायरेक्टली तुमच्या ॲडमिनिस्टर होणार, तुमच्या ॲब्झॉर्ब होणार तुमच्या ब्लड कंटेंटमध्ये. ओके, सो इफेक्टिव्ह किंवा क्युरेसिटी रेट कोणामध्ये जास्त आहे? पॅरेंट्रल रूटमध्ये जास्त आहे. पॅरेंट्रलमध्ये काय? तुमचे जे पण इंजेक्टेबल मेडिकेशन असेल त्याला आपण पॅरेंट्रल बोलतो. आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण बघणार दोन, पॅरेंट्रल आणि एक ओरल. सो इंट्रोडक्शन आपण आज त्या ठिकाणी बघू. इंट्रोडक्शन, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, कॅन बी डेंजरस ड्युटी, गिव्ह करेक्टली रिस्टोर पेशंट टू हेल्थ. ओके, त्यानंतर आहे गिव्ह इनकरेक्टली पेशंट कंडिशन कॅन वर्सन. ज्यावेळेला आपण करेक्टली प्रोसिजर फॉलो करतो तर पेशंट काय असणार आहेत? पेशंट रिस्टोर करू शकतो त्याची हेल्थ. म्हणजे काय? प्रॉपरली त्याची हेल्थ तो डेव्हलप करू शकतो. जर का आपण इनकरेक्टली जर का दिलं कंडिशनमध्ये पेशंटला, सपोज पेशंटचं नेम सेम आहे, अभय, दोन पेशंट आहेत, सो तुम्हाला काय चेक करायचं आहे? सरनेम. त्यानंतर पेशंटचा आयडी पण असतो, डिफरंट असतो. सो तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्युजन करायचं नाही आणि इनकरेक्ट वे फॉर्म करायचं नाही. सो इनकरेक्टली तुम्ही ज्यावेळेला देणार त्यावेळेला काय होणार? पेशंटची कंडिशन ही डिस्टर्ब होणार अजून. त्यानंतर बघा, मेडिकल असिस्टंट मस्ट बी काय? अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ फार्मॅकोलॉजी. अंडरस्टँड प्रिन्सिपल ऑफ फार्मॅकोलॉजी म्हणजे काय? की फार्मॅक म्हणजे काय? ड्रग्स. तुम्हाला त्यामध्ये अंडरस्टँडेबल पाहिजेत त्याचे प्रिन्सिपल्स काय ड्रग्सचे. आता सपोज जर का ओरल मेडिकेशन देतोय, सो तुम्ही पॅरेंट्रल क्रश करून देणार आहे का? आणि जर का जे इंजेक्टेबल आहे ते इंजेक्टेबलच आपण द्यायचं आहे, जे ओरली आहे ते आपण ओरलीच टॅबलेट द्यायचे आहेत. म्हणजे काय? तुम्हाला अंडरस्टँडिंग वे आहे फॉर द प्रिन्सिपल्स तुम्हाला फॉलो केले आहे तुम्ही फार्मॅकोलॉजीचे. अंडरस्टँड द फंडामेंटल्स ऑफ द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. फंडामेंटल ऑफ ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? रूट. कोणत्या रूटने तुम्ही देतात? इंजेक्टेबल रूट देतात, ओरली रूट देतात, की पॅचेस, इंट्राडर्मल रूट देतात. म्हणजे पॅचेस पण आपण अप्लाय करू शकतो टू द बॉडी. त्यानंतर डोसेज अँड कॅल्क्युलेशन्स. डोस आणि कॅल्क्युलेशन हा आपण कसा देतो? ओके, जर का 1 mg पर DL असेल म्हणजे काय? 1 mg मला इंजेक्शन ॲडमिनिस्टर करायचं आहे ॲज पर द बॉडी वेटनुसार. सो मी 1 mg करणार, 2 mg करणार का नाही? कारण की ज्या ठिकाणी 1 mg लिहिलं आहे तर 1 mg मला करायचं आहे. डायल्युटेशन रेट जे असेल तो. डोसेज इन डिफरंट असतो डोस चिल्ड्रन्समध्ये आणि ॲडल्टमध्ये. ॲडल्टमध्ये कसा? जसं की 4 ग्रॅम जर का मला अँटीबायोटिक द्यायची तो मी त्या ठिकाणी हाफ देणार, 2 mg, 2 ग्राम ऑफ अँटीबायोटिक देणार मी पेशंटमध्ये. ओके, कोणामध्ये? ज्यामध्ये चाइल्ड असेल, न्यूबॉर्न असेल, इन्फंट असेल, यामध्ये यांचे चाइल्ड एज ग्रुपनुसार आपण डिफरंट बघणार आहे. ते तुम्हाला कधी शिकायला भेटेल? ज्यावेळेला तुम्ही पेडियाट्रिक हेल्थ नर्सिंग शिकणार ना, म्हणजे चाइल्ड हेल्थ नर्सिंग, त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला भेटेल. म्हणजे शिकायला सुद्धा भेटेल की रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपण चिल्ड्रन्समध्ये कोणत्या वेळेला देतो. त्यानंतर आहे टेक्निक फॉर इंजेक्शन. टेक्निक आपल्याला यूज करायची. इंट्रामस्क्युलर म्हटलं तर इंट्रामस्क्युलरच द्यायचं आहे, इंट्राडर्मल द्यायचं नाही. मग त्यामध्ये लेअर असतात, मग ते लेअर डॅमेज होतात, म्हणजे टिश्यूज डॅमेज होतात. 7 राईट्स आहे, पण आता आपण 10 राईट्स बघणार आहेत पेशंटचे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे. 7 राईट हे जुने होते, आता अपडेटेड आहे 10 राईट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्यानंतर तुम्हाला पेशंटला एज्युकेशन करायचं आहे की मी आज तुम्हाला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देणार आहे. सो तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली पोझिशन घ्या. तुम्हाला पोझिशन सुद्धा द्यायची पेशंटला. ज्यावेळेला IV कंडिशन करणार आहे डिफरंट पोझिशन आपल्याला पण त्या ठिकाणी बघायचं आहे. यू शुड बी फॅमिलियर विथ द मेडिकेशन्स फ्रिक्वेंटली प्रिस्क्राईब इन युअर प्रॅक्टिस. फॅमिलियर म्हणजे काय? की तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग पाहिजेत की ही मेडिसिन आपण कशासाठी देतो. त्याला आपण काय बोलतो? फॅमिलियर आपण पाहिजेत मेडिकेशन सोबत. कारण की तुम्ही फ्रिक्वेंटली प्रिस्क्राईब करतात ना काय कोणत्या मेडिकेशन, सो तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेज त्या ठिकाणी पाहिजे.
प्रिपेरिंग टू ऍडमिनिस्ट्रेशन अ ड्रग्स. प्रिपेअर करायचे आपल्याला ड्रग फॉर द ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. ड्रग्स म्हणजे काय दिलेले आहेत? लोकल इफेक्ट. ओके, अप्लाय डायरेक्टली टू द स्किन. आता लोकल इफेक्ट म्हणजे काय? जी लोकली आपण देतो. पॅरेंट्रल, लोकल आणि ओरल हे असे आहेत. टू द टिश्यू, स्किन मध्ये अप्लाय करू शकतो, टिश्यूवरती अप्लाय करू शकतो, किंवा म्युकस मेम्ब्रेन जे आपल्या म्युकस मेम्ब्रेन असतो त्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आहे सिस्टमिक इफेक्ट. काय? आता हा लोकल इफेक्ट. लोकल इफेक्ट वाटतं. सिस्टमॅटिक म्हणजे का? तुमची सिस्टीम, जी बॉडी सिस्टीम आहे ना आपली, त्यावरती काय इफेक्ट होणार. गिव्ह बाय द रूट दॅट अलाउ द ड्रग्स टू बी ॲब्झॉर्ब ऑर द डिस्टर्बटेड इन टू द ब्लड स्ट्रीम. सॉरी, डिस्टर्बटेड नाही, डिस्ट्रीब्युटेड इन टू तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये. हा काय सिस्टमिक इफेक्ट आहे तुमचा, किंवा सिस्टमिक इफेक्ट आहे म्हणजे काय? जो तुम्ही रूट घेताय, सो तो रूट नंतर कसा डिस्ट्रीब्युट होणार तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये, तुमच्या बॉडीमध्ये, त्याला आपण काय बोलतो? सिस्टमिक इफेक्ट. त्यानंतर पे क्लोज अटेन्शन. पे क्लोज अटेन्शन म्हणजे काय? तुम्हाला त्या ठिकाणी क्लोज अटेन्शन द्यायचं आहे. कोणावरती? डोस. किती डोस तुम्ही देताय पेशंटला, तो रूट कोणता रूट आहे? लोकल रूट आहे, पॅरेंट्रल रूट आहे, ओरल रूट आहे, तो. त्यानंतर फॉर्म ऑफ मेडिकेशन्स, कोणत्या फॉर्म ऑफ मेडिकेशन तुम्ही देताय ह्यावरती तुम्हाला कसं क्लोज अटेन्शन पाहिजेत. कारण की आपण बोलतो ना, ज्यावेळेला मला 4 mg द्यायची, सो मी काय करतो 2 mg देऊन टाकतो कधी कधी, आपल्याला एवढं लक्ष राहत नाही. म्हणून काय, क्लोज अटेन्शन आपण ज्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेशन करतो मेडिकेशन, त्यावरती आपल्याला प्रॉपरली अटेन्शन आपल्या त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर आहे प्रिपेरिंग टू ऍडमिनिस्टर्स अ ड्रग्स. प्रिपेअर करायचे आपल्याला कोणते? रूल्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. कोणते कोणते रूल्स आहे ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनसाठी? गिव्ह ओनली ड्रग्स द डॉक्टर्स ऑर्डर. असे ड्रग्स तुम्हाला द्यायचे जे की डॉक्टर्स ऑर्डरने प्रिस्क्राईब केलेले आहेत. ज्या पेशंटच्या फाईलमध्ये ड्रग्स आहे तेच आपण ड्रग्स पेशंटला देणार आहे. यूज ड्रग्स रेफरन्स. रेफरन्स सुद्धा आपल्याला ड्रगचा यूज करायचा आहे. इफ नेसेसरी, जर का हवं असेल तरच आपण रेफरन्स यूज करू शकतो. रेफरन्स म्हणजे कसं? ज्याला डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण तुम्हाला टॅबलेट द्यायची आहे, एमसेट, वॉमिटिंग होती पेशंटला, सो तुम्ही डायरेक्टली एमसेट देऊ शकता आणि त्यावरती मार्क करू शकतात. नेसेसरी असेल तरच आपण देऊ शकतो. वॉश युअर हँड्स. तुम्हाला तुमचे हँडवॉश प्रॉपरली वॉश करायचे बिफोर द प्रोसिजरच्या अगोदर. प्रिपेअर इन अ वेल लिट एरिया. त्यानंतर फोकस ऑन टास्क, अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. तुम्हाला फोकस कशावर करायचं? तुमचा टास्क म्हणजे का? तुम्हाला मेडिकेशन द्यायचं आहे. अवॉइड डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्हाला कोणी पण आवाज देईल की आता हे कर, आता ते कर, पेशंटला फिडिंग राहिली, पेशंटला हे राहिलं. सो जो तुमचा रूट आहे, जो तुमचा टायमिंग आहे पेशंटला ऍडमिनिस्टर करायचा ड्रग्स, त्याच ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली ड्रग्स ऍडमिनिस्टर करायचा आहे. किंवा सकाळची 9ची टॅबलेट आहे, मी 12ला देतो, हे पॉसिबल आहे का? नाही. कारण की मॉर्निंगची टॅबलेट मला मॉर्निंगला द्यायला आली पाहिजे. ठीक आहे, हाफ आवर मागे पुढे होऊ शकतो कारण की वर्कलोड जास्त असतो स्टाफवर, सो आपण त्या ठिकाणी ऍक्सेप्टेबल करू शकतो की हाफ आवर मागे पुढे होऊ शकतो. कॅल्क्युलेट द डोस केअरफुली. जो डोस तुम्ही देणार आहे तो प्रॉपरली कॅल्क्युलेट करायचा आहे, किती डोस आहे. आता मला पीसीएम द्यायचं आहे, 150 mg ऑफ पीसीएमचे अँपुल्स आहे, मला ते अँपुल्स द्यायचे थ्रू द इंट्राव्हेनसली. सो मग मी काय करणार? त्या ठिकाणी डायरेक्टली देऊ शकणार नाही. मग मला काय करायचं? डायल्यूट करायचं आहे. कशामध्ये? नॉर्मल सलाईन, 100 ml नॉर्मल सलाईन मध्ये मी डायल्यूट करणार आणि मगच पेशंटला देणार. म्हणजे काय? हा माझे कॅल्क्युलेशन रेट आहे. डू नॉट लिव्ह अ प्रिपेअर ड्रग्स अनअटेंडेड. नेव्हर गिव्ह अ ड्रग्स दॅट समवन एल्स हॅज प्रिपेअर्ड. म्हणजे कोणता? की जो ड्रग्स अगोदरच कोणातरी प्रिपेअर केलेला आहे, तर तो ड्रग्ज आपण द्यायचा आहे का? नाही. आपला ज्या वेळेला मी मेडिकेशन ऍडमिनिस्टर करतो, म्हणजे मी अँपूल फोडतो, सो त्यावेळेला काय होणार की मी माझा ड्रग्स प्रिपेअर करून ठेवलेला आहे. मग कधी कधी काय होणार की दुसरी स्टाफ येणार, ती बोलणार की हे तिला असं वाटणार की हे ड्रग्स माझे आहेत, मग ते घेऊन जाणार. म्हणून आपल्याला काय करायचं? ज्या ठिकाणी आपण मेडिकेशन करतोय, जोपर्यंत मी मेडिकेशन डायल्यूट करत नाही, प्रॉपरली देत नाही पेशंटला, तोपर्यंत मला मेडिकेशनला सोडायचं नाही. मिसप्लेस होऊ शकतात ना, सेम टाईपचे पण ड्रग्स असतात काही की आपलं लक्ष नाही राहत. मग एकामुळं पेशंटची आपल्याला कंडिशन ठीक करायची, डिस्टर्ब करायची का नाही, सो हे केअर आपण त्या ठिकाणी घ्यायची प्रॉपरली. प्रिपेअरिंग टू ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स कंटिन्यू आपण बघणार आहेत. रूल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. कोणते रूल्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी आपण यूज करतोय? आयडेंटिफाय पेशंट प्रॉपरली. म्हणजे कसं? ज्यावेळेला 2 नावाचे सेम पेशंट असेल, 2 नेम्स सारखे आहेत, अभय पेशंट 2 आहे, सो तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? सरनेम चेक करणार. एक बोटुळे आहे आणि एक जाधव आहे. सो जर का जे मला पीसीएम आहे, सो मला पीसीएम कोणाला आहे? अभय बोटुळेला. सो तुम्ही काय करणार की मला पीसीएम देणार आणि त्याला काय? ऑगमेंटिन आहे, म्हणजे काय? अँटीबायोटिक आहे.
मग तुम्ही त्याला काय देणार, ऑगमेंटिन, किंवा मला ऑगमेंटिन देणार आणि त्याला पीसीएम देणार, असं होऊ शकतं एखाद्या वेळेस. सो आपल्याला काय करायचं, पेशंटला प्रॉपरली आयडेंटिफाय करायचं. फिजिशियन शुड बी इन द ऑफिस, फिजिशियन त्या ठिकाणी ऑफिसमध्ये पाहिजे, म्हणजेच की वॉर्डमध्ये प्रॉपरली पाहिजे अवेलेबल. ऑब्झर्व पेशंट फॉलोइंग ऍडमिनिस्ट्रेशन, ऑब्झर्व करायचं पेशंटला ॲट अ टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ऍडमिनिस्ट्रेट करतात ना पेशंटला इंट्राव्हेनसली असेल किंवा तुम्ही इंजेक्शन देताय, त्या ठिकाणी पेशंटला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. 1 to 10, 15 किंवा 1 मिनिट पर्यंत आपल्याला ऑब्झर्व करायचं, पेशंटला बर्न होत आहे का, पेशंटच्या बॉडीवरून ब्लड येते का रिटर्न. ओके, ह्या आपल्याला गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. डिस्कार्ड एनी अनगिवन मेडिकेशन्स प्रॉपरली, ज्या मेडिकेशन आपल्याला द्यायचं दिलेल्या नाही आहे. आता सपोज पीसीएम, आता आपण एक्झाम्पल नॉर्मलच एक्झाम्पल घेऊ. पीसीएम आहे, मला पीसीएम जर का माझी फिवर कमी झाला आहे, सो डॉक्टर काय बोलतात की मॉर्निंगचा डोस तुम्ही देऊ शकतात असं. मग आता ज्यावेळेला तुम्ही प्रिपेअर करणार मॉर्निंगचा डोस, तो माझी फिवर कमी झालेली, मग तुम्ही डॉक्टर तुम्हाला काय बोलणार की स्टॉप करून टाका. अगोदरच तुम्ही प्रिपेअर करून ठेवलेलं आहे माझं मेडिकेशन, तुम्हाला काय करायचं आहे ते डिस्कार्ड करून टाकायचं. म्हणजे काय, डायरेक्टली तुला डिस्कार्ड करायचं आहे, जे तुम्ही देणार नाही मला ते अशी मेडिकेशन आपल्याला डिस्कार्ड करायचे. रिपोर्ट एरर टू द फिजिशियन इमिडिएटली, तुमच्याकडून जर का एखादी एरर झाली असेल, मिसप्लेस झालं असेल एखादं मेडिकेशन, तुम्हाला फिजिशियनला त्याच वेळेला रिपोर्ट करायची आहे की माझ्याकडून चुकीचा डोस गेलेला आहे. त्यावेळेला काय होणार की पेशंटची कंडिशन पण ठीक होऊ शकते आणि तुम्ही पण वाचू शकतात. जर का तुम्ही सांगितलंच नाही, सो पेशंट एखाद्या एमर्जन्सी ड्रग्स तुम्ही दिला पेशंटला, सो पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते त्या ठिकाणी. सो तुम्ही पण त्या ठिकाणी काय होणार, तुमचं पण लायसन त्या ठिकाणून काढून टाकणार तुम्हाला आणि तुमची सुद्धा फ्युचर डिस्टर्ब होणार. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की जे मी प्रॉपरली करतोय ते मला प्रॉपरलीच करायचं आहे विदाउट डिस्टर्बन्स. डॉक्युमेंट्स प्रॉपरली, म्हणजे काय डॉक्युमेंट प्रॉपरली करायचं आहे की जर का मी मॉर्निंगचा डोस दिलाय तर मी आफ्टरनून डॉक्युमेंट करू शकतो का नाही. मला मॉर्निंगचा मी डोस दिला तर मी मॉर्निंगला डॉक्युमेंटेशन करणार, टिक करणार की, आणि तुमची सिग्नेचर असते त्या ठिकाणी. या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला फॉलो करायचं आहे. किंवा तुम्ही जर का तुमची शिफ्ट संपत असेल, सो तुम्ही त्या ठिकाणी बिफोर शिफ्टला तुम्हाला ज्यावेळेला हँडओव्हर देतात तुम्ही एखाद्या स्टाफला, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली टिक करायचे की माझं मी केलेलं काम बरोबर आहे का. किंवा तुमचं जे रिमेनिंग वर्क असतं तुम्ही एक शीटवर सुद्धा लिहू शकता की ह्या पेशंटला हे बाकी आहे, ह्या पेशंटला 3ला आपल्याला. किंवा आपण ज्यावेळेला ओव्हर देतो ना, सपोज जर का मी मॉर्निंगचा स्टाफ आहे, इव्हिनिंगचा दुसरा स्टाफ आहे, 2ला येणार आहे, जर का 3ला किंवा 2 किंवा 2:30ला जर का त्याला मेडिकेशन आहे कोणती तरी, सो मी काय करणार, त्या पेशंटचं नाव आणि त्या पेशंटचं मेडिकेशन काय मी ते लिहून ठेवणार. म्हणजे काय, मी विसरणार नाही. ज्यावेळेला मी हँडओव्हर देणार ना दुसऱ्या स्टाफला, त्यावेळेला मी काय बोलणार की हा पेशंट आहे, त्या पेशंटला 2:30ला एक मेडिकेशन आहे, ती मेडिकेशन 2:30लाच गेली पाहिजे. मग ती स्टाफ पण काय करणार, जी सेकंड शिफ्टला येणार आहे ती अगोदर काय फोकस करणार की काय रिमेनिंग वर्क आहे, त्या रिमेनिंग वर्कवर फोकस करणार, नंतरच ती फॉलो करणार बाकीच्या गोष्टी. समजलं, डॉक्युमेंटेशन हे आपण याला असं बोलतो. आता राईट्स ऑफ मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन. राईट्स ऑफ मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, हे राईट्स आहेत की ह्या राईट्सनुसार तुम्हाला फॉलो करायचा आहे. हा क्वेश्चन F1 फाउंडेशन म्हणून तुम्हाला विचारू शकतात 5 मार्काला, तर तुम्ही यावरती थोडं लक्ष द्यायचं आहे. राईट पेशंट म्हणजे काय, जो पेशंटला मी ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे तोच पेशंट मला त्या ठिकाणी पाहिजे. राईट टू पेशंट म्हणजे काय, राईट पेशंट म्हणजे की जे मेडिकेशन मला द्यायचं आहे त्याच पेशंटला दिलं पाहिजे. म्हणजे काय, राईट टू पेशंट किंवा आयडेंटिफाय द पेशंट प्रॉपरली. राईट मेडिकेशन्स, जर का मला एमसेट आहे, ओमेटिकची टॅबलेट आहे, किंवा मला पॅन40 किंवा मला पॅरासिटामॉल टॅबलेट आहे, तर मला तीच राईट मेडिकेशन मला भेटली पाहिजेत. पॅरासिटामॉल असेल, एमसेट असेल किंवा ऑगमेंटिन असेल, ह्या टॅबलेट मलाच भेटल्या पाहिजेत. म्हणजे काय, राईट टू मेडिकेशन. राईट डोसेज म्हणजे काय, ॲक्युरेट डोस. 1 mg असेल तर 1 mg, 1 ग्राम असेल तर 1 ग्राम, 2 ग्राम असेल तर 2 ग्राम, ॲक्युरेट डोस. कधी कधी जर का ॲम्पूल 4 ग्रामचा असेल, सो आपल्याला 2 ग्राम द्यायचं आहे. मग मी काय करणार, ॲम्पूल तर फोडणार, म्हणजे 2 ग्राम आहे ते 2 ग्रामच घेणार, 2 ml. त्यामध्ये 4 ml जर का असलं 4 ग्रामसाठी, तर मला 2 ml घ्यायचं, म्हणजे माझी किती डोस झालाय, 2 ग्राम. मग तो 2 ग्राम डायल्यूट करणार NS मध्ये आणि मगच देणार. मग जो रिमेनिंग 2 ग्राम मला आहे तो मी पेशंटच्या बेड साईडला ठेवणार. ओके, त्याला काय कव्हर करणार, कॉटनने कव्हर करणार. म्हणजे काय, मेडिकेशन हे वेस्ट झालं पाहिजे नाही म्हणून. समजलं. राईट रूट म्हणजे काय, ओरली जर का असेल तर ओरलीच, पॅरेंट्रल जर का असेल तर पॅरेंट्रल, लोकल असेल तर लोकलच. समजलं. इंट्राडर्मल असेल तर इंट्राडर्मल, किंवा डर्मल पॅचेस असेल तर डर्मल पॅचेस लावायचे. म्हणजे काय, हा आपला राईट रूट आहे. राईट रूट फॉलो आपल्याला करायचं आहे. राईट टाइम म्हणजे काय, ज्या टायमिंगला मला मेडिकेशन द्यायची त्याच टायमिंगला मला मेडिकेशन देता आली पाहिजे.
मॉर्निंगमध्ये असेल तर मॉर्निंगला, इव्हनिंग असेल तर इव्हनिंगमध्ये, किंवा नाईटला असेल तर नाईटला मी मेडिकेशन देणार. म्हणजे काय, राईट टायमिंगला आपण राईट मेडिकेशन देतो राईट पेशंटला. राईट टू डॉक्युमेंटेशन, राईट डॉक्युमेंटेशन करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय, प्रॉपरली डॉक्युमेंटेशन करायचं आहे. प्रॉपरली म्हणजे कसं की तुम्ही दिली आहे टॅबलेट पण तुम्हाला माहिती नाही टॅबलेट दिलेली आहे का, म्हणून काय करायचे, आपण जे अँप्यूल्स आहे ते डिस्कार्ड करायचे नाही लगेच, किंवा जे पेशंटचे मेडिकेशन आहे ते लगेच डिस्कार्ड करायचे नाही. आपण ज्यावेळेला आपली शिफ्ट संपेल ना त्यावेळेला आपण डिस्कार्ड करू शकतो. म्हणजे काय, आपल्याला तेवढं नॉलेज पण भेटेल आणि आपल्याकडून एरर्स पण होणार नाही. म्हणून काय करायचं, राईट डॉक्युमेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, मी मॉर्निंगच्या शिफ्टला मेडिकेशन दिलंय का पेशंटला ते मला कधी कळणार. सपोज तुमच्याकडून विसरलं डॉक्युमेंटेशन करायचं, मग तुमच्याकडे एक प्रूफ असणार की तुमच्याकडे काय आहे, अँप्यूल्स आहे एमटी पेशंटच्या साईडला ठेवलेले, म्हणजे काय मी दिलेलं आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी जर का विसरले असाल तर तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकता. म्हणजे हे आपण इझी टेक्निक आपण शिकणार आहेत इन हॉस्पिटल्समध्ये. सो तुमच्याकडून एरर झाली पाहिजे नाही एवढं तुम्ही अटेन्शन त्या ठिकाणी दाखवायचे. राईट क्लायंट एज्युकेशन, क्लायंट म्हणजे कोण, पेशंटला आपण राईट एज्युकेशन द्यायचं आहे. सपोज पेशंटने विचारलं तुम्हाला की इकोस्प्रिन आपण कशासाठी देतोय, सो इकोस्प्रिन आपण देतो जी ब्लड थिन करण्यासाठी. म्हणजे काय, हे तुम्ही एज्युकेशन देताय पेशंटला, राईट टू एज्युकेशन. जर का मी सांगितलं इकोस्प्रिन ही स्निझिंगसाठी देतो किंवा कफिंगसाठी देतो, हे राईट एज्युकेशन आहे का नाही. जे मेडिकेशन आहे ती मेडिकेशन आपण काय वर्क करते तुमच्या बॉडीमध्ये ते तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला नॉलेज पाहिजे ड्रग्सबद्दल. राईट टू रेफ्यूज नंतर आहे राईट टू असेसमेंट. राईट टू रेफ्यूज म्हणजे का, की जर का चुकी झाली असेल सो आपण रिकवर करू शकतो, राईट टू रेफ्यूज. त्यानंतर राईट असेसमेंट करायची आपल्याला प्रॉपरली. म्हणजे असेसमेंट कसं, पेशंटला काही मी मेडिकेशन दिल्यानंतर काही होतंय का, ॲलर्जी होते का, किंवा पेशंटला आपण विचारू शकतो तुम्हाला कोणत्या मेडिकेशनची ॲलर्जी आहे. आपण अगोदर असेसमेंट करायचं आहे पेशंटचं. राईट टू इव्हॅल्युएशन, की मी जी मेडिकेशन दिलेली ती प्रॉपरली दिलेली आहे. म्हणजे काय, इव्हॅल्युएट केलं तुम्ही स्वतःला. समजलं, हे आपले राईट टू ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनचे 10 राईट्स आहे. हे तुम्हाला क्वेश्चनला विचारू शकता फाउंडेशनमध्ये. आपण आजचा कोणता चॅप्टर घेतलाय, फाउंडेशनचा. आपला आजचा सब्जेक्ट फाउंडेशन आहे, कम्युनिटी नाही. आता या ठिकाणी बघा, राईट्स ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे बघा तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं आहे. राईट पेशंट म्हणजे काय, यूज ऑफ टू आयडेंटिफायर्स. म्हणजे काय, 2 पेशंट असेल सेम नेम म्हणजे नेमचे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली देऊ शकतात, किंवा तुम्ही बारकोड सिस्टम सुद्धा यूज करू शकतात त्यांच्यामध्ये. मग अगोदर आपण कसं बोलणार, राईट टू पेशंट म्हणजे कसं, मी विचारणार क्वेश्चनला तुमचं नाव काय बिफोर द मेडिकेशन, मग पेशंट बोलणार की अभय बोटोळे, मग तुम्ही बोलणार की हां ठीक आहे, मग मी तुम्हाला मेडिकेशन देणार आहे आज. समजलं. राईट टू मेडिकेशन म्हणजे काय, चेक करायची ऑर्डर्स, डॉक्टर्स ऑर्डर काय आहे, मेडिकेशनची लेबल काय आहे ते आपल्याला प्रॉपरली चेक करायचे. राईट डोस म्हणजे काय, चेक ऑर्डर करायचं आहे, कोणता ऑर्डर आहे, कन्फर्म करायचं आहे कोणता डोस आहे, ड्रग्स रेफरन्स काय, ओके, ते आपण कन्फर्म करणार आणि कॅल्क्युलेट करून आपण ड्रग्स देणार. राईट रूट म्हणजे काय, राईट रूट म्हणजे की कोणत्या रूटने तुम्ही देणार आहेत त्याला आपण कन्फर्म करायचं आहे. समजलं. मी ही ग्रुपला पीपीटी सेंड करेल त्यावेळेला तुम्ही राईट करा. आता थोडं कॉन्सन्ट्रेट करा यावरती, कारण की जेव्हा तुम्हाला हे समजेल त्यावेळेलाच तुम्ही राईट करून अजून तुम्हाला जास्त समजेल. राईट टाइम म्हणजे काय, राईट टाइममध्येच मला मेडिकेशन गेलं पाहिजेत. म्हणजे की डबल चेक करायचं आहे मला की टाइम अपडेट काय मेडिकेशनची, आणि मगच ॲडमिनिस्टर करायचे. त्यानंतर राईट डॉक्युमेंटेशन करायचे आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन, आफ्टर गिविंग द ऑर्डर मेडिकेशन. सो यू विल बी काय, डू द डॉक्युमेंटेशन इन टू द पेशंट फाईल. पेशंट फाईल म्हणजे काय असतो, पेशंट चार्ट असतो, पेशंट टाइम असतो, तो आपण त्याला काय बोलतो, मेडिकेशन चार्ट असं सुद्धा बोलतो. किंवा ज्यावेळेला चार्ट असतो टीपीआरचा चार्ट, त्यामध्ये सुद्धा मेडिकेशनसाठी आपण देऊ शकतो. रेफरन्स चार्ट असतो पेशंटचा. त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द साईट ऑफ अन इंजेक्शन ऑर एनी लॅबोरेटरी व्हॅल्यू ऑफ व्हायटल सायन्स दॅट बी निडेड टू द चेक बिफोर द गिविंग द ड्रग्स. व्हायटल सायन्स जर का असेल, आता मला लॅसिक्स द्यायची. लॅसिक्स काय करतो, हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करतो. तर मग मला काय करायचं आहे, बिफोर गिविंग मला काय करायचं आहे, व्हायटल सायन्स चेक करायचं आहे. पेशंटचं ब्लड प्रेशर, पेशंटचं टेम्परेचर, पेशंटचं रेस्पिरेटरी रेट आणि पेशंटचं सॅच्युरेशन लेवल, हे जेव्हा आम्ही चेक करणार ना त्यावेळेला मग मला नंतर कळणार की पेशंटच्या अगोदर किती होता, बिफोर द मेडिकेशन, आफ्टर द मेडिकेशन किती आहे, हे आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं. राईट रिझन, राईट टू रिस्पॉन्स, राईट टू रिस्पॉन्स आणि राईट टू रिझन हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये आपण काय बघितलं, राईट टू रिफ्यूज म्हणजे काय, रिझन आपल्याला ॲक्युरेटली पाहिजे. राईट टू रिस्पॉन्स म्हणजे काय, इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला. समजलं. हे थोडं मागे पुढे गेलेलं त्यांनी.
कन्फर्म द रॅशनल फॉर द ऑर्डर मेडिकेशन. टू द पेशंट हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे, पेशंटची हिस्ट्री, पेशंटचा मेडिकेशन काय आहे. ओके, पेशंटला ॲलर्जी कोणत्या ड्रगची आहे का आपल्याला ते मेंटेन ठेवायचं आहे. राईट टू रिस्पॉन्स करायचं आहे फॉर द पेशंटला. हायपरटेन्सिव्ह असेल पेशंट, सो आपल्याला काय करायचं आहे, हिज ऑर हर ब्लड प्रेशर इम्प्रूव्ह करायची आहे अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये. डज द पेशंट दॅट वर्बलाइज इम्प्रुव्हमेंटेशन इन द डिप्रेशन व्हाईल अँड द अँटी डिप्रेसंट. त्यानंतर बी शुअर द डॉक्युमेंटेशन युअर मॉनिटरिंग ऑफ द पेशंट अँड एनी अदर नर्सिंग इंटरव्हेन्शन आर द ॲप्लिकेबल. मॉनिटरिंग करायची, पेशंटला प्रॉपरली इव्हॅल्युएट करायचं आहे आणि मग डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. तुम्हाला नर्सेस नोट्स लिहावं लागतात. केअर प्लॅनचं माहिती नाही, पण डिपेंड करतं तुमच्या हॉस्पिटल्सला. नर्सेस नोट्स आणि केअर प्लॅन तुम्हाला हे हॉस्पिटलला लिहावं लागतात. अप्लाय युअर नॉलेज. स्टँडर्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन. नेक्स्ट बघू आपण. आपल्याला तर रिव्हिजन करायची थोडीशी. स्टँडर्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन म्हणजे कोणत्या. करेक्ट ड्रग म्हणजे काय, ॲक्युरेट ड्रग आपल्याला द्यायचा आहे. करेक्ट ड्रग आपण त्याला असं बोलतो. त्यानंतर हे ॲट करेक्ट टाइम. करेक्ट टाइमला आपल्याला ड्रग्स द्यायचा आहे. गिव्ह द करेक्ट पेशंट म्हणजे काय, त्याच पेशंटला द्यायचं आहे. हॅज एक्सपेक्टेड अँड द डिझायर आउटकम विथ नो इल इफेक्ट. सपोज जर एक्सपेक्टेड जर का डिझायर आउटकम नसेल, सो विथ नो इल इफेक्ट म्हणजे की तो इल इफेक्ट नाही आपल्याला भेटत आहे. समजलं. त्यानंतर आहे नेक्स्ट आपण बघू, हॅज अन अंडरस्टँडिंग ऑफ द ड्रग दे आर गिव्हिंग दिस इन्क्लुडिंग इन द अंडरस्टँडिंग ऑफ द थेरप्युटिक पर्पजेस. सो तुम्हाला ड्रग्स ऑफ अंडरस्टँडिंग असेल, सो तुम्हाला थेरप्युटिक पर्पजेस सुद्धा माहीत असणार की ड्रग्सचा काय. समजलं. मस्ट बी एबल टू जस्टिफाय देअर ॲक्शन्स म्हणजे काय, तुम्हाला ॲक्शन्स माहिती पाहिजेत. पेशंटचे राईट्स काय, नर्सेसचे राईट्स काय, मेडिकेशनचे राईट्स काय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. इज प्रिपेअर्ड टू बी अकाउंटेबल ऑफ देअर ॲक्शन्स. प्रिपेअर असेल तर तुम्हाला अकाउंटेबल ॲक्शन सुद्धा त्या ठिकाणी घ्यावं लागेल. प्रिपेअर ड्रग्स आपण काय करतो, जर काही यूज झाला तर आपण काय करतो, डिस्कार्ड करतो. इज सर्टन ऑफ द आयडेंटिफाय ऑफ द पेशंट. आयडेंटिफाय करायचं आपल्याला पेशंटला. अवेअर ऑफ द करंट पेशंट नीड द प्रोग्राम ऑफ द केअर अँड द अदर ड्रग्स द पेशंट करंटली रिसिव्हिंग म्हणजे काय, की जे पण करंटली ड्रग्स तुम्ही रिसिव्ह करता पेशंटपासून, सो तुम्हाला त्या ठिकाणी प्रोग्राम वगैरे माहिती पाहिजेत, पॉलिसी वगैरे माहिती पाहिजे. पे ड्यू टू रिगार्ड टू द एन्व्हायरमेंट इन विच केअर इज बिंग गिव्हन. इन्शुअर द प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन कंटेनर ॲग्री अँड ऑल रायटिंग इज क्लिअर ambiguous अँड द कम्प्लीट म्हणजे काय, जे मेडिकेशन असतात ना प्रिस्क्रिप्शन करण्याचे, सो आपल्याला पेशंटला सांगायचं आहे की मी ही मेडिकेशन घेतोय आणि तुम्हाला देणार आहे. मी प्रिपेअर करून आणतो आणि तुम्हाला देतो. म्हणजे काय, तुम्ही परमिशन सुद्धा घेतली पेशंटकडून. पेशंटला सुद्धा माहिती आहे की मला जो डोस आहे तो प्रॉपरली जाणार आहे. सपोज तुम्ही जर का डोस दिला, पेशंट बोलतो मला मॉर्निंगचा डोस दिलाच नाही, त्यावेळेला काय होऊ शकतं, एरर्स येऊ शकतात ना. पेशंट बोलतो की मला मॉर्निंगला डोस दिलाच नाही, पण पेशंटला डोस दिलेला आहे. मग पेशंट सुद्धा विसरतो आणि तुम्ही सुद्धा विसरता. मग काय डबल डोस कधी कधी आपल्याकडून जातो. सो आपल्याला हे अवॉइड करायचं आहे. दॅट द पेशंट इज नॉट ॲलर्जिक टू द ड्रग. सपोज आपल्याला चेक सुद्धा करायचं आहे पेशंटला ॲलर्जिक आहे की नाही ॲलर्जिक आहे ड्रग्सबद्दल. सो आपण तिचं काय करतो, टेस्ट करतो, ॲलर्जी ड्रग्स टेस्ट करतो. दॅट द ड्रग हॅज नॉट रिच इन एक्सपायरी डेट. बघायचं आहे की एक्सपायरी डेट आहे का ड्रग्सची. समजलं. इफ देअर हॅज बीन अ विथड्रॉवल ऑफ नोटीस इश्यू बाय द फार्मसी दॅट इज डज नॉट रिलेटेड टू द ड्रग्स बिंग गिव्हन. जर का तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही फार्मसी म्हणून घेताना तुमच्याकडे बिल रिसिप्ट पाहिजे तुमची, काय रिप्लेस करण्यासाठी, एखाद्या वेळेस एक्सपायरी डेट चेक करण्यासाठी. त्यानंतर आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघणार आहे टेक्निक्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत जे आपण ॲडमिनिस्ट्रेशन करतो ड्रग्समध्ये. फर्स्ट वन आहे ओरल. ओरल म्हणजे काय काय, तुमचे टॅबलेट्स देऊ शकतात, कॅप्सूल देऊ शकतात, लोजेन्स देऊ शकतात आणि लिक्विड्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्लोअर ॲब्झॉर्प्शन थ्रू द GI ट्रॅक. आता ज्या वेळेला मी ॲब्झॉर्ब करणार म्हणजे ज्या वेळेला मी सॉल्व करणार, ॲब्झॉर्ब होईल माझ्या बॉडीमध्ये. खूप टायमिंग आहे ना. सो तुम्ही मॉर्निंगला जर का तुम्हाला फिवर असेल, सो तुम्ही टॅबलेट घेतली, तुम्हाला आफ्टरनूनपर्यंत रिझल्ट दिसतो ना की थोडं कमी झालंय. म्हणजे काय, 4 to 5 to 6 आवर्स आपल्याला ॲब्झॉर्ब होण्यासाठी लागतात सुद्धा आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये. त्यानंतर बकल किंवा सबलिंग्वल. बकल टंगच्या खाली, सबलिंग्वल टंगच्या खाली. आपल्याला बोलतात ना तुमच्या बकल कॅव्हिटीमध्ये ही ठेवा टॅबलेट. टंगवरती पण बोलतात, टंगच्या खाली सुद्धा बोलतात. म्हणजे काय, बक्कल म्हणजे काय, प्लेस बिटवीन द नेक अँड द गम.
माहिती कोणती असते टॅबलेट ही? प्लेस बिटवीन द नेक चिक अँड गम. सॉरी, नेक नाही, चिक. चिक म्हणजे कोणते? चिक म्हणजे काय? हा, आणि गम या ठिकाणी ठेवायला लावतो मग पेशंटला. आता ही कोणती टॅबलेट आहे माझी? बक्कल कॅब, असं ठेवायला लावायचं पेशंटला. सबलिंगल म्हणजे का? प्लेस अंडर द टंग, टंगच्या खालच्या पार्टला. तुमची टंग अशी करा, तुमच्या पॅलेटला लावा टंग, असं करतात ना तुम्ही, म्हणजे का तुमची टंग वरती गेली, तो टंगचा खालचा पार्ट असतो, टॅबलेट ठेवून द्यायची. सबलिंगल मध्ये आणि बकल मध्ये काय होणार की फास्टर ऍब्झॉर्प्शन बायपास जीआय ट्रॅक, डायरेक्ट फास्टर ऍब्झॉर्प्शन होणार तुमच्या बॉडीमध्ये, लवकर ऍब्झॉर्प्शन होणार त्याचं. समजलं? ज्यावेळेला तुम्ही सॉलो करतात मग डायजेशन होणार, ऍब्झॉर्प्शन होणार, तुमचं ब्लड स्ट्रीम म्हणजे ट्रान्सफर होणार, खूप वेळ लागणार. ज्यावेळेला तुम्ही जे मेडिकेशन खातात ना सबलिंगली, ते आपण मेडिकेशन ज्या अंजाना पेक्टोरिस वाल्या पेशंटमध्ये सुद्धा आपण मेडिकेशन घेतो सबलिंगली, बकली. त्यानंतर आहे टेक्निक फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. एक मिनिट. तर आता बघा, टेक्निक्स फॉर यूज ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. त्यानंतर पॅरेंट्रल म्हणजे काय? डायरेक्टली तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स इन टू द मसल्स ऑन व्हेन. कुठे कुठे ऍडमिनिस्टर करतो आपण? एक तर मसल मध्ये आणि एक म्हणजे व्हेन मध्ये. फास्ट ऍब्झॉर्प्शन होणार बायपास द जीआय ट्रॅक. जीआय ट्रॅक पेक्षा कसं फास्ट ऍब्झॉर्प्शन होणार. सेफ्टी रिस्क काय आपण बघू शकतो? रॅपिड ऍडमिनिस्ट्रेशन, रॅपिड ऍक्शन. ऍडमिनिस्ट्रेशन केलं लगेच ऍक्शन आपल्याला बघायला भेटते 1 hour 2 hours मध्ये. एक्सपोजर टू द ब्लड बोर्न पॅथोजन्स. त्यानंतर मेथड्स ऑफ इंजेक्शन कोणत्या आपल्याला हे बघायचे आहे. इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस, इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनस. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी कोणते मेडिकेशन आहे. पॅरेंट्रल ड्रग पॅकेजिंग मध्ये काय असतात? ॲम्पूल. आता पॅरेंट्रल मध्ये ॲम्पूल, असा ॲम्पूल असतो एवढा. सो आपल्याला तो ॲम्पूल तोडायचा असतो आणि त्यातून आपल्याला ड्रग्स घ्यायचे असतात. ग्लास असतो किंवा प्लास्टिक कंटेनर असतो त्यामध्ये, त्याला आपण काय बोलतो? ॲम्पूल. दॅट इज सील अँड स्टेराईल, ओपन विथ द केअर. तुम्हाला पण ओपन करताना प्रॉपरली आपण केअर घ्यायची, तुम्हाला पण कट झालं पाहिजे. त्यानंतर आहे कार्टिएज, स्मॉल बॅरल प्रीफाईल विथ द स्टेराईल ड्रग्स. कार्टिएज असतो तो डिफरंट टाईपमध्ये असतो, त्याच्यावरती स्टेरॅलिटी असते, मग आपल्याला डायरेक्ट त्यात इंजेक्शन टाकून सनी घ्यावं लागतं. व्हायल असतं बघा, स्मॉल बॉटल विथ रबर डायफ्राम असतो वरती. व्हायल असते, व्हायल अशी मोठी, बघितली कधी व्हायल? त्याला आपण काय पंक्चर करतो बाय द निडल, त्यामध्ये पण आपण निडल टाकणार आणि डायरेक्टली घेणार. कार्टिलेज म्हणजे काय? स्मॉल बॅरल प्रीफायर्ड विथ द स्टेरॉइड ड्रग. म्हणजे काय? डायरेक्टली इंजेक्शन असतो त्यामध्ये, डायरेक्ट इंजेक्शन आपल्याला ऍडमिनिस्ट्रेट करून भेटेल. डायरेक्ट आपल्याला काय करायचं? पेशंटला द्यायचं आहे. सबक्युटॅनियस जे असतात ना ड्रग्स ते आपण देऊ शकतो. सबक्युटॅनियस आपण ड्रग्स जास्त यूज करतो कार्टिलेज मध्ये. आता मेथड्स ऑफ इंजेक्शन, त्यामध्ये बघा इंट्राडर्मल कोणती लेअर असते? इनटू अप्पर लेअर ऑफ द स्किन. डर्मल, इपिडर्मल, मस्क्युलर, सबक्युटॅनियस लेअर आहे ना आपल्या बॉडीमध्ये असतात ते लेअर. कुठे असतात? बॉडीमध्ये. मग आता जे माझी वरची लेअर आहे ती कोणती आहे? डर्मल लेअर आहे ना. मग इंट्राडर्मल मध्ये पण आपण टेस्ट करतो, टीबी टेस्ट, ट्युबरक्युलोसिस टेस्ट करतो, ॲलर्जिक टेस्ट करतो आपण कुठे? इंट्राडर्मल मध्ये करतो. त्यानंतर आहे इंट्रामस्क्युलर म्हणजे काय? मोर रॅपिड ॲब्झॉर्प्शन होतं यामध्ये, खूप लवकर ॲब्झॉर्प्शन होणार. ज्यावेळेला तुम्हाला माहिती फीवर आला, ज्यावेळेला तुम्हाला बरं वाटत नसेल, तुम्हाला डॉक्टर डायरेक्टली इंजेक्शन देतो. इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला लगेच इफेक्ट वाटतो ना त्याचा, म्हणजे काय? मोर इफेक्ट आहे, मोर ॲब्झॉर्प्शन होतं, त्यामध्ये रॅपिड ॲब्झॉर्प्शन होतं. लेस इरिटेशन्स टू ऑफ टिश्यूला सुद्धा इरिटेशन कमी होतं. डायरेक्ट मसल्स पण जातात आणि लेस इरिटेशन होतं टू टिश्यू. लार्जेस्ट अमाऊंट ऑफ द ड्रग, लार्जर अमाऊंट मध्ये आपण तो ड्रग देतो. झेड ट्रॅक मेथड असते. झेड ट्रॅक मेथड म्हणजे काय? त्या मेथडमध्ये आपण जे मसल्स असतात आपले, ग्लुटेस मसल, डेल्टॉइड मसल. ग्लुटेस मसल म्हणजे आपला हा, डेल्टॉइड मसल म्हणजे कोणता? आपला हा. त्या मसल्समध्ये काय? स्टॅबिलिटी जास्त राहते. ओके. सो त्या मसलमध्ये थायमध्ये पण असतो,
लॅक्टरीस आपण जो मसूल्स असतो आपला लॅक्टरीस त्या मसूल्स मध्ये आपण देतो न्यूबॉर्न मध्ये, न्यूबॉर्न स्मॉल चिल्ड्रन्स मध्ये बघा पायामध्ये देतात वॅक्सिन्स ते इंट्रामस्क्युलर. सो झेड ट्रॅक मेथड आहे. झेड ट्रॅक मेथड आपण कशी आहे तुम्हाला मी प्रॅक्टिकल मध्ये शिकवतो. सबक्युटेनियस आहेत प्रोव्हाइड स्लो. सबक्युटेनियस म्हणजे काय तुमची सबक्युटेनियस लेअर मध्ये आपण देतो. सबक्युटेनियस म्हणजे काय प्रोव्हाइड स्लो सबटेन रिलीज अँड लॉंगर ड्युरेशन ऑफ द ऍक्शन्स रोटेट साइड्स. म्हणजे काय आता मला तुम्ही ऍबडमन मध्ये मला तुम्ही सबक्युटेनियसली देताय. कधी बघितले ऍबडमन मध्ये आपण इन्सुलिन देतो पेशंटला? नाही बघितलं. ऍबडमन मध्ये आपण इन्सुलिन देतो पेशंटला, तर मला मी एकाच ठिकाणी देणार का परत परत इन्सुलिन? नाही, मला काय करायची साईड चेंज करायची आहे. कारण की काय होणार ते टिश्यू त्यातले सबक्युटेनियस लेअर डॅमेज होणार. या ठिकाणी दिलं डॅमेज होणार मग परत ते हिल होणार. त्याला टाइम लागतो काय म्हणजे 2 दिवस. मग मला ह्या ठिकाणी इकडे द्यायची इकडे द्यायची. म्हणजे कुठं सबक्युटेनियस म्हणजे काय ज्या ठिकाणी फॅट जास्त प्रेझेंट असतो ना आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी आपण ते मेडिकेशन देतो सबक्युटेनियस. ओके. ऍबडमन मध्ये आपण जास्त देतो कारण की ऍबडमन मध्ये थोडं मास आपलं मसल्स जास्त राहतात म्हणून आपण त्या ठिकाणी देतो. डेल्टा मध्ये पण देतो, या ठिकाणी पण देतो हँडवर, पण त्या ठिकाणी मसल्स थोडे कमी असतात. डिपेंड करतं पेशंटचं वेट कसं आहे, पेशंटवरती फॅट वगैरे प्रेझेंट आहे का ते आपल्याला बघावं लागेल. इंट्रामस्क्युलर झालं, सबक्युटेनियस झालं, इंट्राडर्मल झालं. त्यानंतर इंट्राव्हेनस नॉट युजली गिव्हन बाय द मेडिकल असिस्टंट. म्हणजे काय आपण डायरेक्टली विदाउट मेडिकल असिस्टंट आपण देत नाही. इंट्रा म्हणजे कसं डायरेक्टली तुमच्या व्हेन्स म्हणून देतो आपण ड्रग. जी सलाईन तुम्ही लावतात ना ती कुठं असते तुमच्या इंट्राव्हेनस. व्हेन्स मध्ये तुमचे काय असतात ब्लड असतात, डायरेक्टली तुमच्या ब्लड मध्ये ट्रान्सफर होते. ते जे पण आपण मेडिकेशन आहे ते डायरेक्टली तुमच्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होणार. समजलं? आता या ठिकाणी बघा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इंट्रामस्क्युलर. त्यानंतर इंट्रामस्क्युलर आपण ह्या लेअरला देतो 90 डिग्री मध्ये स्ट्रेट देणार, स्ट्रेट 90 डिग्री. मग ती कुठेही असो, बटक्स मध्ये असो की तुमच्या डेल्टॉइड मध्ये असो, 90 डिग्री मध्येच द्यायचं आहे आपल्याला. 90 डिग्री म्हणजे कसं 90 डिग्री बरोबर हे आहे आपलं ही 90 डिग्री मध्ये, ही 90 डिग्री. समजलं? आता काय मला तुम्ही इंजेक्शन देत आहे म्हणजे कसं ही 90 डिग्री आहे. समजलं 90 डिग्री कशी असते? असं असं आपल्याला इंजेक्शन द्यायचं आहे किंवा डायरेक्टली असं द्यायचं इंजेक्शन. समजलं? आता यामध्ये बघा लेअर्स आहे इपिडर्मिस, डर्मिस, सबक्युटेनियस, मसल्स. डायरेक्ट मला कुठे द्यायचं आहे मसल्स मध्ये. समजलं? 90 डिग्री मध्ये. त्यानंतर आहे सबक्युटेनियस. आता इंट्रामस्क्युलर मध्ये ना मला निडल कोणते लागेल 23 गॉज. ही निडल कोणती म्हणजे 23 गॉज. ही निडल मला लागणार आहे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी. समजलं? ब्ल्यू कलरची असते, ही कोणती आपली पर्पल कलरची, ही सुद्धा आपण यूज करू शकतो. प्लस काय स्ट्रेच स्किन. स्किनला कसं करायचं आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. म्हणजे काय त्या ठिकाणचा पार्ट आहे ना आपला थोडासा स्ट्रेच करायचा आहे मगच इंजेक्शन द्यायचं आहे. समजलं? सबक्युटेनियस काय ऑरेंज 25 गॉजची असते. म्हणजे काय एकदम स्मॉल. जे तुम्ही इन्सुलिन देताना सिरिंज बघितली आहे का? इन्सुलिनची सिरिंज, इन्सुलिन ज्या देतो आपण इन्सुलिन, तुमच्या घरामध्ये कोणी इन्सुलिन घेतलेलं आहे का? नाही घेत? एकदम एवढी असते बघा, एवढी. ती आपली कोणती असते? सबक्युटेनियस सिरिंज. ती 25 निडल गॉज आपल्याला पाहिजेत. ऑरेंज कलरचा असतो तो. 45 अँगल म्हणजे कोणता? हा माझा 90 आणि हा माझा 45. हा 90, 45, हा 90, 10 to 15. समजलं? म्हणजे कोणती? इंट्रा डर्मल. करून दाखवतो. कोणते इंजेक्शन आहे? इंट्राडर्मल म्हणजे कसं डायरेक्ट असं इंट्राडर्मल देतो आपण. तर आज मी टीटीचं इंजेक्शन घेऊन येतो. मला तुम्ही टीटीचं इंजेक्शन द्या. म्हणजे मला प्रॅक्टिस करा तुम्ही थोडी, मग मला टीटीचं इंजेक्शन द्या. समजलं? इंट्राडर्मल, सबक्युटेनियस, इंट्रामस्क्युलर. समजलं? त्यामध्ये बघा इंट्राडर्मल किती असतो आपला 25 गॉज, ब्राऊन 26 गॉजची असते निडल आणि स्ट्रेच स्किन करायची. स्किनला कसं करायचं? स्ट्रेच मगच द्यायचं आहे आपल्याला 10 to 15 डिग्री मध्ये. आता ह्या ठिकाणी बघा लेअर आपल्याला दिसत आहे. आपल्याला इंट्राडर्मल म्हणजे कोणती? डर्मिस लेअर.
डर्मिस लेअर मध्ये आपल्याला द्यायचं. बघा ह्या ठिकाणी सबक्युटेनस अँगल आहे. स्किन आहे आपली वरची 45 अँगल आपण यूज करतो. सबक्युटेनस जी टिश्यू आहे त्यामध्ये खालचा कोणता आपला मसल्स. आता आपण बघणार आहे आयव्ही कॅन्युला साईज, कलर आणि यूज. हा बस एवढं बस झालं तरी चालेल. आपला हा काय आपला आयव्ही कॅन्युला आहे. काय आपला आयव्ही कॅन्युला. आता आयव्ही कॅन्युलाची साईज, कलर आणि युजेस आपल्याला बघायचे. आयव्ही कॅन्युला म्हणजे बघा सगळ्यात अगोदर आपण 18 पासून स्टार्ट करू. 18 तिकडून स्टार्ट करू. 18 गॉल्स. ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचा आयव्ही कॅन्युला दिसतो ना, ग्रीन कलरचा, तो असतो आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी. आणि याच्या अगोदर सुद्धा एक असतो व्हाईट कलरचा कॅन्युला, व्हाईट. तो 16 गॉजचा असतो. तो कशासाठी असतो? मॅसिव्ह ड्रग्स द्यायचे. मॅसिव्ह म्हणजे काय? लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला ड्रग्स शॉर्ट पिरियड मध्ये द्यायचा आहे. म्हणजे मला 500 ml चं एनएस हाफ अवर मध्ये द्यायचं आहे किंवा 15 मिनिट मध्ये द्यायचं आहे. त्याला आपण काय बोलतो? 16 गॉज. 16 गॉज हा व्हाईट कलरचा असतो. त्यांना आपण काय करणार? लवकर देणार. म्हणजे कसं त्याचे जे निडल असते ना, निडल ती लार्ज असते, खूप लार्ज असते आणि त्याचं जे ओपनिंग असते ना ती एवढी असते. सो तुम्ही डायरेक्टली माझ्या वेन्स पण टाकणार आणि स्टार्ट करणार. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन असेल किंवा मॅसिव्ह अमाऊंट ऑफ फ्लुइड असेल ते तुम्ही देऊ शकता. नंतर आहे 18 गॉजची ग्रीन. 18 गॉज जी असतील ना, 18 गॉजचा आयव्ही कॅन्युला तो असतो ग्रीन कलरचा. तिच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकतात किंवा सर्जरीसाठी आपण यूज करतो 18 गॉजचा. 20 गॉजचा असतो पिंक. पिंक म्हणजे काय? इन्फ्युजन करण्यासाठी किंवा ट्रान्सफ्युजन करण्यासाठी ऑफ फ्लुइड्स. ज्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट असतात तुम्हाला पिंक कलरचा हा गॉज त्या ठिकाणी तुम्हाला टाकतात. आता मला कोणतं टाकणार? पिंक कलरचा टाकणार. तुमच्या वेन्सनुसार तुम्हाला कोणतं टाकणार? ब्ल्यू कलरचा टाकणार. बरोबर ना? मी अडल्ट आहे ना, तुम्ही आत्ताशी अडल्ट पिरियड मध्ये आलेत. मी अडल्ट आहे, सो मला कोणता लागणार आहे? पिंक कलरचा. कशासाठी? फॉर द इन्फ्युजन करण्यासाठी. म्हणजे काय? इन्फ्युजन आपण काय करतो? सपोज मला एखाद्या फ्लुइड द्यायचं आहे, मला ट्रान्सफ्युजन करायचं आहे, आयव्ही कॅन्युलेशन हे ते, म्हणून मग मी ते यूज करणार. 22 गॉजचा पण सेम. ज्या ठिकाणी मला म्हणजे एनएस सोल्युशन द्यायचं आहे किंवा मला डायरेक्टली फ्लश द्यायचं आहे. फ्लश म्हणजे तुम्हाला फ्लश डायरेक्टली आपण मला आयव्ही कॅन्युलेशन या ठिकाणी असतो आणि मग तुम्ही टाकणार त्यात आणि फ्लश करणार. जे मेडिकेशन आहे ते त्याला आपण काय बोलतो? फ्लश मेडिकेशन किंवा बोलस मेडिकेशन, आयव्ही बोलस. समजलं? 22 गॉजची. 24 गॉजची असते येलो. ती कोणामध्ये यूज करतो आपण? पिडियाट्रिक, चाइल्ड मध्ये. चाइल्ड म्हणजे कोणते? जे की इन्फंट आहे. इन्फंट म्हणजे कसं? 1 वर्षाचे, 2 वर्षाचे मुलं आहे त्यांच्यामध्ये आपण हे येलोवाला यूज करतो. म्हणजे 10-12 वर्षाचे त्यांच्यामध्ये आपण ब्ल्यूवाला यूज करतो. समजलं? त्यानंतर 26 गॉजचा आपण कोणामध्ये यूज करतो? 26 गॉज म्हणजे काय? जे प्रीटम आहे. प्रीटम म्हणजे कसं? त्यांचा जन्म अगोदरच झालेला लवकरच, मग आपल्याला त्यांना पण मेडिकेशन द्यायचं, मग आपण ती ऑरेंजवाली त्यांच्यामध्ये यूज करणार. पण आपण ऑरेंजवाली जास्त करून यूज करत नाही, आपण येलोवाली जास्त चाइल्डमध्ये यूज करतो. फॉर द मग मेडिकेशनसाठी जेवढं पण मेडिकेशन असेल आपण त्या मेडिकेशन त्याच्यामधून देतो. समजलं? आयव्ही कॅन्युलेशन साईड आणि ते आपण प्रॅक्टिकलमध्ये अजून बघू. आता बघा या ठिकाणी आयव्ही कॅन्युलेशन टेक्निक कशी आहे. 10 to 15 अँगल मध्ये तुम्हाला द्यायची आहे. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला बघा एक या ठिकाणी जे टिक दिलेलं आहे तुम्हाला ग्रीन स्टिक मध्ये, ते की प्रॉपर ॲक्युरेट टेक्निक आहे. आणि जी रॉंग दाखवले म्हणजे काय? तुम्ही केलेलं आहे पण काय आउट गेलेला आहे तुमचा कॅन्युला. म्हणजे कसं? तुमच्या व्हेन्स मध्ये नाही, तुमच्या मसल्स मध्ये इकडे तिकडे गेलेला आहे. मग ज्यावेळेला तुम्ही फ्लश करणार ना कॅन्युलेशन करून, काय करणार तुम्ही? थोडंसं नॉर्मल सॅलाइन घेणार आणि फ्लश करणार. फ्लश केल्यानंतर काय होणार? तुमचं त्या ठिकाणी बबल स्टार्ट होणार. म्हणजे का? तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुमचं आयव्ही आउट झालेला आहे, तुमचा व्हेन्स मध्ये नाही गेलेला आहे, दुसरे कुठेतरी गेलेला आहे. समजलं? ही आपली आयव्ही टेक्निक आहे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला व्हेन्स बघायचे आहेत, पेशंटची व्हेन्स. अशी व्हेन्स बघायची, जास्त लार्ज व्हेन पण बघायची नाही, जास्त स्मॉल व्हेन पण बघायची नाही. मीडियम व्हेन कुठे तुम्हाला भेटते? मीडियम व्हेन तुम्हाला कुठे भेटेल? एक तर तुमच्या या ठिकाणी, माझं तर लगेच दिसतात माझ्या व्हेन्स. सो तुम्ही माझ्यावर ट्राय करू शकता जर का करत असेल ॲक्युरेट. पण इकडे तिकडे घुसवू नका, प्रॉपरली ॲक्युरेट ट्राय करा. समजलं? त्यानंतर टेक्निक फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन्स. अजून कोणत्या टेक्निक आहेत? ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कसं करतो आपण?
इनहेलेशन सुद्धा हा रूट आहे. ऍडमिशन थ्रू द माउथ और नोज, इनहेलेशन करतो आपण. जेव्हा अनेस्थेशिया देतो ना पेशंटला, इनहेलेशन अनेस्थेशिया म्हणजे पेशंटला भूल देतो आपण, करायला लावतो. मग तुम्हाला किडनॅप करत असलं कोणाला, तुम्हाला कोणतरी, समजलं ना, म्हणजे काय इनहेलेशन. इनहेलेशन सुद्धा आपण ड्रग देतो. त्यानंतर टॉपिकल कोणते कोणते, टॉपिकल यूज फॉर द स्किन, स्किनवरती यूज करतो ते कोणते टॉपिकल. स्किन पॅचेस असतात बघा, स्किन पॅचेस जे चेस्ट अंजायना पेक्टोरियलचे नायट्रोग्लिसरीन पॅचेस सुद्धा येतात, इकडे पण टाकतो आपण आणि इथं पण लावतो चेस्टला. ते कोणते नायट्रोग्लिसरीनचे जे पण पॅचेस असतात ना ते आपण यूज करतो. यूज द मेडिकेशन पॅचेस थ्रू विल बी रिलीज द मेडिकेशन स्लोली अँड इव्हेंटली, म्हणजे कुठे डायरेक्टली तुझं ड्रग्स कुठे ऍडमिशन करणार तुम्ही पॅचेस ते स्किनला. युरोथेरल सुद्धा आहे, इन्स्टिल लिक्विड ड्रग्स डायरेक्टली टू द ब्लॅडर. आता मला ब्लॅडर पण टाकायचं आहे एखादा ड्रग्स, ब्लॅडर मधून एम्प्टी करण्यासाठी. मग मी काय करणार, पहिले युरिन कॅथेटर टाकणार, युरिन कॅथेटर टाकून सनी काय करणार, ह्या सिरिंज म्हणून मेडिकेशन घेणार, डायरेक्टली ऍडमिनिस्टर करणार त्याच्यामध्ये कॅथेटर म्हणून. समजलं. व्हॅजिनल आणि रेक्टल सुद्धा आपण मेडिकेशन देतो. ओके, बाउल एडिमा असेल, बाउल वॉश असेल, आपण हे डायरेक्टली सुद्धा देतो. आय और इयर म्हणून सुद्धा आपण देतो, इयर आय. आयज मध्ये आपण तुम्ही काय करतात, ड्रॉप घेतात, क्रीम्स लावतात, ते ऑइंटमेंट असेल, ड्रॉप असेल, इरिगेशन असेल. आता माझ्या इयर्स मध्ये मला खूप वॅक्स जमा झालेला आहे, वॅक्स मध्ये सगळ्यांना वॅक्स, इयर वॅक्स खूप जमा झालेला आहे. मग काय करणार, इन्स्टॉलेशन करणार डायरेक्टली माझ्या याच्यामध्ये आणि इव्हॅक्युएशन करणार, म्हणजे काय सक्शन करणार, जे पण वॅक्स तो लगेच काढून घेणार. समजलं तुम्हाला. आय आणि इयर मध्ये सुद्धा आपण देतो, ऍडमिशन करतो. सो यू नो द नॉलेज अबाउट द मॅच द आन्सर इन द क्वेश्चन. सांगा काय काय मॅच करा आन्सर आणि क्वेश्चनचा आन्सर सांगा मला. बडा आगे. एज्युकेट द पेशंट अबाउट द ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. एज्युकेट करायचं आहे आपल्याला पेशंटला ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. हाऊ टू रीड द प्रिस्क्रिप्शन ड्रग लेबल. ड्रगची जे लेबल असते ते आपण कसं प्रिस्क्रिप्शन करायच्या अगोदर करायची. इंटरॅक्शन्स ठेवायचे पेशंट सोबत, ड्रग इंटरॅक्शन ठेवायचे, ड्रग फूड इंटरॅक्शन ठेवायचे. बिफोर फूड असतात काही काही ड्रग्स, बिफोर फूड, बिफोर लंच, सो ते आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली इंटरॅक्शन ठेवायचे ड्रग सोबत. त्यानंतर एज्युकेट द पेशंट अबाउट द ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडवर्स इफेक्ट असेल, ऍडवर्स इफेक्ट, आता पेशंट बोलतात की मला डायरिया आलाय, डायरिया होतोय, म्हणजे काय साईड इफेक्ट झाला पेशंटला. रिपोर्ट चान्सेस रिकॉग्नाइज सिग्निफिकंट ऍडवर्स इफेक्ट. इंस्ट्रक्शन्स ऑन द टेकिंग द ड्रग्स, म्हणजे कोणते, ऍट द राईट टाइम, ऍट द राईट टाइम ठेवायचे, ऍट द राईट अमाऊंट आणि अंडर द राईट सर्कमस्टन्स. त्यानंतर अप्लाय युअर नॉलेज, या ठिकाणी आन्सर दिलेले आहेत. स्पेशल कन्सिडरेशन आपण बघू पेडियाट्रिक पेशंटमध्ये, पेडियाट्रिक चाइल्ड पेशंटमध्ये. फिजिओलॉजी अँड इमॅच्युअर बॉडी सिस्टम मे बी मेक ड्रग इफेक्ट लेस पेडियाट्रिकल. रिक्वायर्ड डोसेस ऍडजस्टमेंट अँड द केअरफुली मेजरमेंट ऑफ डोसेस, म्हणजे काय जे ठिकाणी रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला ती ड्रग्स आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे चाइल्डमध्ये. ऑब्झर्व द पेडियाट्रिक पेशंट क्लोजली फॉर द ऍडवर्स इफेक्ट अँड द इंटरॅक्शन्स. ऍडमिनिस्ट्रेशन साईट अँड टेक्निक मे बी डिफरंट असते त्यांच्यामध्ये थोड्या टेक्निक्स ऍडमिनिस्ट्रेशन करण्याच्या. सो तुम्ही पिडियाट्रिक वॉर्डमध्ये असाल तुम्हाला पिडियाट्रिकचं माहिती पडेल, गायनॅक वॉर्डमध्ये, ऑब्स्टेट्रिकल वॉर्डमध्ये असाल तुम्हाला गायनॅक सुद्धा माहिती पडेल. तुम्ही नॉर्मल पेशंट जवळ गेले तर तुम्हाला नॉर्मल पेशंटचं कळेल कसं आपण ऍडमिनिस्टर करतो. प्रेग्नंट पेशंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. सो तुम्हाला प्रेग्नंट पेशंट सोबत सुद्धा काय करायचं आहे, केअर करायचे फॉर द टू पेशंट सर्व्हिस. त्यानंतर काय, गिव्हिंग द मदर अ ड्रग्स ऑल्सो गिव्ह इन द बेबी. तुम्ही ज्यावेळेला ड्रग देताय प्रेग्नंट मदरमध्ये, सो तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन ड्रग द्यायचे नाही. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. तुमच्या घरामध्ये पण जर कोणी फिमेल प्रेग्नंट असेल तर तुम्हाला बोलतात की वॉमिटिंग होती, तुम्हाला अनवॉन्टेड ड्रग्स द्यायचे नाही. कोणतेही ड्रग तुम्हाला द्यायचे नाही, फुकटचं हिरो बनायचं नाही. खरं सांगतो का, कारण की ते ड्रग्स तुम्ही त्या फिमेलला देताय, पण सोबत कोणाला देताय, त्या चाइल्डला सुद्धा देताय. चेक ड्रग इन्फॉर्मेशन सोर्स फॉर प्रेग्नन्सी ड्यू टू रिस्क कॅटेगरी. रिस्क कॅटेगरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. पेशंट हु आर द ब्रेस्ट फिडिंग, सम ड्रग्स आर एक्सक्रीटेड इन टू द ब्रेस्ट मिल्क. ज्यावेळेला आपण ब्रेस्ट फिडिंग करतात ना बेबी, सो त्यामुळे काय होतं, कधी कधी ब्रेस्ट म्हणून सुद्धा त्याला मेडिकेशन येऊ शकतं मदरच्या. इंजेक्शन्स कॅन बी डेंजरस बिकॉज बेबी कांट मेटाबोलाइज ऑर द एक्सक्रीट द ड्रग्स. त्यानंतर चेक ड्रग्स इन्फॉर्मेशन सोर्स फॉर कॉन्ट्राइंडिकेशन ड्युरिंग द लॅक्टेशन. लॅक्टेशन म्हणजे काय, ज्यावेळेला मदरचं मिल्क ज्यावेळेला सिक्रेट होतं ना त्या टाइम पिरियडला बोलतो आपण लॅक्टेशन. सो त्या ठिकाणी आपल्याला सोर्स बघायचा आहे, कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ ड्रग्स
काही कोणते कोणते ड्रग्स काय करतात की लॅक्टेशन डिक्रीज करतात, मग आपल्याला ते ड्रग्स अवॉइड करायचे कॉन्ट्रा इंडिकेशनसाठी, हे आपल्याला हेल्पफुल आहे. म्हणजे काय तुम्हाला नॉलेज भेटेल ना या गोष्टीचं. सपोज जर का तुम्ही फिमेलला ड्रग्ज दिला पण तो कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, मग काय फायदा आहे त्याचा? बेबीला मिल्क भेटणार का प्रॉपरली? नाही भेटणार. एल्डरली पेशंट सुद्धा मध्ये सुद्धा तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे फॉर एज रिलेटेड चेंजेस अफेक्ट लाईक कोणतं ॲब्झॉर्प्शन, प्रॉपरली ड्रग दिल्यानंतर ऑब्झर्प्शन होणार नाही, त्यानंतर मेटाबॉलिझम होणार नाही बॉडीमध्ये, डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली होणार नाही, ड्रग्स एक्सक्रिशन सुद्धा होणार नाही, मे बी हॅव इन्क्रीजिंग रिस्क ऑफ काय ड्रग्स टॉक्सिसिटी. म्हणजे काय, ज्याला ते ड्रग्स घेणार ना त्यांचं ड्रग्स ॲब्झॉर्ब होणारच नाही, मग ते कंटिन्युअस ते ड्रग्स घेत राहिले ना, मग ड्रग्सची काय होते टॉक्सिसिटी, म्हणजे की लार्ज अमाऊंट ऑफ तुम्ही ड्रग्स घेतले मग बॉडीवरती साईड इफेक्ट खूप होतो, ॲड्रेस इफेक्ट सुद्धा होणार आणि लॅक ऑफ थेरप्युटिक इफेक्ट. म्हणजे काय बॉडीमध्ये जो थेरप्युटिक इफेक्ट पाहिजे ड्रग्सचा तो होणार नाही. चार्टिंग मेडिकेशन्स इम्पॉर्टंट आहे. ॲडमिनिस्ट्रेशन कधी केलं ते नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. स्पेशल प्रॉब्लेम काय, न्यू सिम्टम्स काही बघायला भेटतात का, पेशंटचे स्टेटमेंट काय ड्यू टू ॲट द टाइम ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, पेशंट टॉलरन्स आहे का. ओके, बी शुअर टू हॅव द राईट चॅट, प्रॉपरली राईट चॅट आपण मेंटेन ठेवायचं आहे. ती पण तुम्हाला सांगतो मी कसं चॅट मेंटेन ठेवायचं आहे. बी स्पेसिफिक अँड ॲक्युरेट, स्पेसिफिक अँड ॲक्युरेट आपल्याला ते ठेवायचं आहे. त्यानंतर आहे गिव्ह अप ड्रग्स इन एमर्जन्सी सिच्युएशन्स. A local protocol agreed by the medical practitioner, nurses, midwives, and the pharmacist may allow the qualified nurse to give a specific dose of a specific drug in emergency situation. ज्यावेळेला एमर्जन्सी सिच्युएशन असते ना, CPR वगैरे चालू होतं त्या ठिकाणी, सो ते काय करतात, इपिनेफ्रिन ड्रग असतो, इपिनेफ्रिन ड्रग डायरेक्ट देतात तुम्ही CPR कंटिन्युअसली देतात. इपिनेफ्रिन काय करतं तुम्हाला की तुमच्या हार्टला पंप करतो. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या हार्टला पंप होतं मग तुम्हाला काय तुम्ही CPR पण देतात आणि पंप पण होते, म्हणजे काय होणार की पेशंट रिकवर होणार. डॉक्युमेंटेशन ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, अ क्रिटिकल एलिमेंट ऑफ द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज द डॉक्युमेंटेशन. सो द स्टँडर्ड इफ इट वॉज नॉट डॉक्युमेंटेड, इफ इट वॉज नॉट डन, जर तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं नाही तर प्रॉपरली डन होणार नाही तुमची प्रोसिजर. नर्स शुड बी डॉक्युमेंटेड दॅट अ ड्रग हॅज बीन गिव्ह आफ्टर द क्लायंट हॅज रिसिव्ह द ड्रग. तुम्हाला डॉक्युमेंटेशन केव्हा करायचं, ज्यावेळेला ड्रग्स रिसिव्ह करणार नाही, ज्यावेळेला मला तुम्ही ड्रग देसाल त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायचं आहे, बिफोर डॉक्युमेंटेशन करायचं नाही. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्सेस रिगार्डिंग द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. काय फॉलो इन्स्टिट्यूशनल पॉलिसी, म्हणजे कायच्या हॉस्पिटलची तुम्हाला पॉलिसी फॉलो करायची. ओके, प्रत्येक हॉस्पिटलची डिफरंट पॉलिसी असते की तुम्ही जे ड्रग देता त्याला प्रॉपरली लेबल पाहिजे. ड्रग्स कधी कधी ड्रग्सचा जो लेबल असतो ना त्यावर तुम्हाला स्टिकिंग काढून सनी तुम्हाला नाव लिहून सनी पेशंटच्या फाईलमध्ये तुम्हाला स्टिक करायचं आहे. असे कोणत्या याच्यामध्ये पॉलिसी असतात त्याला डिफरंट पॉलिसी असतात इन्स्टिट्यूशनल. कन्सिडर क्लायंट डिझायर अँड ॲबिलिटीज. त्यानंतर फोस्टर कॉम्प्लियन्सेस. त्यानंतर करेक्टली डॉक्युमेंटेशन ऑल द ॲक्शन्स रिलेटेड टू द मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन अँड द मेडिकेशन देअर. जे पण तुम्ही डॉक्युमेंटेशन करतात ना प्रॉपरली करा. आणि ज्या वेळेला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन करतात ना मेडिकेशन, तुम्हाला त्यावेळेला काय सिम्पटम्स बघायला भेटतात पेशंटमध्ये, पेशंट कॉपरेट आहे, पेशंट टॉलरन्स आहे, कधी कधी पेशंट हार्म सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशन लिहायचं आहे, टॉलरन्स आहे, व्हायलन्स आहे पेशंट. ओके, आणि मेडिकेशन एरर जर झाले असेल त्या पण तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन करायचं आहे. समजलं? या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. तर आपण त्यामध्ये काय बघितलं होतं, ड्रग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑल इन्क्लुडिंग आपण केले, राईट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं, अजून रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कोणते टाईपचे आहे, लोकल आहे, अजून डर्मल आहे, इपिडर्मल आहे, सबलिंग्युअल आहे, टॉपिकल आहे, की इंट्रामस्क्युलर आहे, इंट्राव्हेनस आहे, सबक्युटानियस आहे. अजून त्यामध्ये आपण राईट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं, राईट पेशंट काय, राईट डॉक्युमेंटेशन काय, राईट डोस काय, राईट टाइम काय, ओके, राईट टू इव्हॅल्युएशन काय, हे सगळं आपण त्यामध्ये बघितलेलं आहे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर आपण बघितलं अँगल्स ऑफ ज्यावेळेला आपण देतो ॲडमिनिस्ट्रेशन करतो पॅरेंटल ड्रग्स, त्यामध्ये 90 डिग्री कोणता आहे, 45 डिग्री आपण सबक्युटानियस देतो, 90 डिग्री आपण कोणता इंट्रामस्क्युलर देतो, 10 to 15 कोणता देतो आपण इंट्राडर्मल. ओके, सबक्युटानियस सुद्धा आपण तसंच देणार. सबक्युटानियस आपण कसं देतो, आणि ज्यावेळेला मला IV कन्व्हर्शन करायचं आहे त्यावेळेला मी माझा अँगल किती पाहिजे, 10 to 15. म्हणजे मी कसं करणार आहे काय कन्व्हर्शन असा डायरेक्टली तुमच्या व्हेनमध्ये. समजलं? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय, डॉक्युमेंटेशन एरर काय असतात त्या ठिकाणी तुम्हाला राईट करायची प्रॉपरली. समजलं? या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.